आजच्या कथेचे नाव आहे कटू सत्य. संध्याकाळ झाली होती. ऑफिसमधून घरी आल्यावर वडील पुन्हा ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त झाले. तेवढ्यात त्यांचा 8 वर्षाचा मुलगा जवळ आला आणि म्हणाला, बाबा मी तुम्हाला काही विचारू का? हो विचार. फाईलवरून डोळे न काढता वडिलांनी उत्तर दिले. तुम्ही एका तासात किती कमवता? मुलाने विचारले. या विचित्र प्रश्नाने वडील काहीसे संतापले आणि उत्तर दिले, तुला याचं काय करायचं आहे? असा मूर्ख प्रश्न विचारून माझा वेळ का वाया घालवतोय? पाहतोय ना बाळा, मी कामात व्यस्त आहे. बाबा मला फक्त जाणून घ्यायचे आहे की तुम्ही एका तासात किती कमवता? मुलगा आग्रह करू लागला. 500 रुपये, वडिलांनी उत्तर दिले आणि परत कामाला लागले. अरे असं आहे का? मुलगा डोकं टेकावून काहीतरी विचार करू लागला. मग डोकं वर करून म्हणाला, बाबा तुम्ही मला 300 रुपये उधार देऊ शकता का? हे ऐकून वडिलांचा राग वाढला. त्यांनी मुलाला फटकारले आणि म्हणाले, म्हणूनच तू मला माझ्या पगाराबद्दल विचारत होतास. तुला खेळणी किंवा अजून काही विकत घ्यायचे असेल. आता एकही शब्द न बोलता सरळ तुझ्या खोलीत जा आणि झोप. मुलाचा चेहरा पडला. जड पावलांनी तो तिथून निघाला. मुलाच्या बोलण्यावर वडील काही काळ रागावले आणि नंतर कामामध्ये व्यस्त झाले. काम संपेपर्यंत त्यांचा रागही संपला होता. आता त्यांना स्वतःच्या मुलाबद्दलच्या वागण्याबद्दल वाईट वाटले. ते विचार करू लागले की कदाचित मुलाला खरंच 300 रुपयांची गरज असेल, तरीही तो सतत पैसे मागत नाही. ते मुलाच्या खोलीत गेले आणि पाहिले, मुलगा बेडवर पडला होता. त्यांनी त्याला विचारले, झोपला आहेस का? मुलगा लगेच उठून बसला आणि म्हणाला, नाही बाबा, मी जागा आहे. बेटा मी कामामुळे अस्वस्थ होतो आणि माझ्या कामाचा राग तुझ्यावर आला. मला तुझ्यावर रागवायला नको होते. 300 रुपये घे जे तू माझ्याकडे त्यावेळी मागितले होतेस. वडिलांनी मुलाच्या बाजूला बसून सांगितले. धन्यवाद बाबा, मुलगा ओरडला. 300 रुपये बाजूला ठेवून त्याने उशीखाली दबलेल्या काही नोटा काढल्या आणि मोजायला सुरुवात केली. हे पाहून वडिलांना पुन्हा राग येऊ लागला. ते रागाने म्हणाले, तुझ्याकडे आधीच पैसे असताना तू आणखी पैसे का मागतोस? कारण माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, मुलाने निरागसपणे उत्तर दिले. बाबा हे 500 रुपये घ्या. मी तुमचा 1 तास विकत घेऊ शकतो का? प्लीज उद्या लवकर या, मला तुमच्यासोबत जेवायचे आहे. मुलाचे बोलणे ऐकून वडील अवाक झाले. पैसे मिळवण्याच्या धडपडीत आपण इतके व्यस्त होतो की आपले कुटुंब मागे राहते. आपल्याकडे कुटुंब आणि प्रियजनांसोबत घालवायला वेळ नाही. वेळ हळूहळू हातातून निसटत आहे आणि भूतकाळ कधीच परत येणार नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाला वेळ द्या. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण म्हणतात ना, या आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही.